गा पार्था ऐसे करी, यया आठा पहरा माझारी, मोटके निमिष भरी दे तुझाय. आज आपल्याला या ओवीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कालपर्यंत जे काय निवेदन झालं त्यानुसार ज्ञानेश्वर महाराजांनी आद्याला प्रथम वंदन केलं, कारण ते त्यांचं सर्वस्व होतं. त्याला अनुसरून मला प्राकृतिक जीवनामध्ये जे स्थान भगवंतांनी दिलं त्या स्थानापासून अत्युच्च स्थानापर्यंत मला प्रगती करायची आहे. हे खूण गाठ बांधल्यानंतर मग भौतिक जीवनाकडे वळले. भौतिक जीवन हे आवश्यकच आहे, त्या जीवनाशिवाय काही करता येणार नाही. आणि भौतिक जीवनामध्ये देह देखील तेवढाच आवश्यक आहे. कारण देह नगण्य असला, प्रकृती मातेच्या अंकावर एका माणसाचा 3.5 फुटाचा देह हा एकूण प्रकृतीच्या दृष्टीने नगण्य असला, अगदी गवताच्या पात्यासारखा आहे, तरी त्या व्यक्तीच्या दृष्टीनं ते सर्वस्व आहे. फार मोठी गोष्ट ती आहे. जसा चुंबक मध्ये लावला की आजूबाजूचे लोखंडाचे कण सगळे तो ओढून घेतो, त्याप्रमाणे देहाची रचना भगवंताने अशी केलेली आहे की हा एक देह जो नगण्य आहे तो सुद्धा चुंबकासारखा आहे, की ज्यामुळं माझ्या प्रगतीची, आध्यात्मिक प्रगतीचे जे अनेक कोण विश्वामध्ये उधळले गेलेले आहेत त्या सर्व कणांना ते चुंबक ओढून घेऊ शकतं, स्वतःच्या ठिकाणी स्थिर करू शकतं. आणि या सगळ्यांची मोठ बांधून एक विशिष्ट शक्ती माझ्या ठिकाणी निर्माण होते. त्या शक्तीच्या माध्यमातून मग अत्युच्च पद जे आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. एवढी मोठी किमया होऊ शकते. एका देहातून एवढी मोठी किमया होते, जो देह वस्तुतः नगण्य आहे. गवताचं एक पान वाळलेलं त्याला जाळून टाकलं तर एवढीशी चिमूटभर सुद्धा राख होत नाही. परंतु ज्या वेळेला ते जळण्याच्या प्रोसेस मध्ये असतं त्यावेळेला कितीही मोठाले गवताचे ढीग घेऊन पडले तरीही त्यांना ते भस्मसात करून टाकतं. आणि ही भस्मसात करण्याची प्रक्रिया त्या एका टिणगीची निर्माण झाली की त्यामध्ये सगळं विश्व सुद्धा ते स्वतःला ओढून घेऊ शकतं. केवढी मोठी योजना आहे. पाहिलं तर लहानचा गवताचं वात एवढं, परंतु त्यामध्ये अग्नीचं तेज निर्माण झाल्यानंतर ते सगळ्या विश्वाला सुद्धा जाळू शकेल एवढी मोठी क्षमता त्यामध्ये निर्माण होऊ शकते. अशा प्रकारची ईश्वरी योजना आहे. फार विलक्षण स्वरूपाची सगळी ही योजना आहे. म्हणून हा नगण्य असलेला देह जर व्यवस्थित रीतीनं, उत्तम रीतीनं, योग्य रीतीने उपयोगाला आणला तर मी माझाच काय विश्वाचा धनी होऊ शकतो. आणि ही विश्वाचा धनी होण्याची सर्व सत्ता
माझ्यात येऊ शकते. नामदेवानी असं म्हटलं, सर्व सत्ता आली हाता, आणि त्याचं श्रेय सुद्धा त्याने आपल्या गुरुला दिलं. नाम याचा खेचर दाता. दामा एक मामूली गोष्ट, पण खेचरासारखा दाता त्याला मिळाला म्हणजेच गुरु मिळाला. त्याची महती तो काय देतो हेही ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. त्याचा आपण विचारही केलेला आहे गेल्या 3-4 दिवसामध्ये. मोठके गुरुमुखे उदयी जात दिसे, हृदयी स्वयंभाची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसे यायची. जेव्हा प्रत्यक्ष ते वाढू लागतं आणि आपोआप वाढू लागतं. बी अंकुरित झालं की वृक्ष आपोआप होतो. त्याला सुरुवातीला पाणी तेवढं घालावं लागतं. वृक्ष थोडा मोठा झाला की पाणी घालण्याची गरज नाही. तो स्वयमेव स्वतःच्या पाण्याची व्यवस्था करू शकतो. भूगर्भामधले सेंद्रिय तत्व तो ओढून घेऊ शकतो वृक्ष, आणि स्वतःच्या अगदी 20-25 फुटावर असलेलं जे बारीकसं कोवळं पान आहे तिथपर्यंत पोहोचून देऊ शकतो. एवढं मोठं कार्य तो वृक्ष करतो, पुढे करतो. आधी मात्र मोठके गुरुमुखे उदयी जात दिसे. आणि हे एकदा झालं की हा जो वृक्ष तयार होतो हळूहळू आपोआप तयार होतो. थोडं खत पाणी रोजची साधना तपश्चर्या वगैरे केली की ह्या वृक्षाला मग निर्णय फळं येतात. आधी फळं येतात, मग पानं येतात. फळं कुठली येतात? सगळ्यात पहिलं महत्वाचं फळ म्हणजे कर्मयोगाच आहे. त्याला कर्मयोग साध्य होतो कारण कर्म सुटलं नाही, पण कर्मयोग करता आला नाही तर कर्म बंधनात पाडतं. कर्म हे माणसाचा मित्रही आहे आणि शत्रूही आहे. कारण मनाच्या माध्यमातून कर्म घडतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष यो. हे कर्माच्या बाबतीत बरोबर लागू पडतं. मनात उर्मी आल्याखेरीज कर्म घडत नाही. अशा प्रकारचं ते कर्म घडत असताना ते बंधनाकडे घेऊन जातं. त्यामध्ये ईर्ष्या, व्यामोह, उद्विग्नता, द्वेष, मत्सर, क्रोध इत्यादी सगळे त्यात आतमध्ये शिरतात. आणि जे शुद्ध कर्म आहे, ज्या कर्माच्या माध्यमातून मी ईश्वराकडे जाऊन पोहोचू शकतो, तेच कर्म त्याला बंधनकारक होतं. आणि बंधनकारक एवढं प्रचंड प्रमाणामध्ये होतं की अनेक जन्म त्याला त्या भोवती फिरत राहावे लागतात. हे दुर्गुण, हे दोष काढण्याकरता फिरावं लागतं. उपजेते नाशे, नाचले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिक्रमे बा. अशा पद्धतीनं त्याचं जीवन सुरू होतं. म्हणजे माझ्या मुक्तीची किल्ली माझ्याजवळ दिली आणि मी काय केलं, माझं करंट पण असं की त्या किल्लीने जे कुलूप लावलं ते माझ्याच भोवती कुलूप लावलं की ज्यामुळे मी बंधनात पडत राहिलो आणि एका जन्माच्या नव्हे तर अनेक जन्माच्या बंधनात पडत राहिलो. हीच गोष्ट भक्तीच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट ज्ञानाच्या बाबतीमध्ये. भक्ती सांगितली करायला, गुरुच्या मोठके गुरुमुखे हृदय दिसे, त्यातून भक्ती सुद्धा आपोआप वाढीला लागते. परंतु ती भक्ती सुद्धा मी माझ्या सकाम हेतूने वापरतो. मला देवा रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला.
आणि रोडगा कशा करता वाहतो, तर माझ्या एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटेच राहू दे मला, याकरता रोडगा वाहतो. रोडगा वाहन ही सुद्धा भक्तीच आहे. हे सगळं भक्तीच्या अंतर्गत येतं. पण त्या भक्तीचा उपयोग मी कशा रीतीने केला, स्वतःच्या यक्कश्चित स्वार्थाच्या दृष्टीनं, स्वार्थही साधायला हरकत नाही, पण दुसऱ्याचं अकल्याण करून. काही लोक असे असतात, ते केन जानी महे, काही लोक अशा प्रकारचे असतात की जर माझं कल्याण झालं नाही तरी हरकत नाही, पण याचं नुकसान झालं पाहिजे, त्यात मला उडी. माणसाची वृत्ती कशी असते आणि त्यात अहंकार कसा दामटलेला असतो, आतमध्ये दडवलेला असतो. एक उदाहरण मला माहिती आहे. एक ग्रस्त होते, खेड्या गावातले ते अधिकारी होते. त्यांच्या घरासमोर एका माणसानी बंगला बांधला, 3 मजली बंगला बांधला. यांचं स्वतःचं घर बऱ्यापैकी मोठं होतं, लहान नव्हतं तसं, पण ते 2 मजली होतं. यांना असं वाटलं की माझ्या समोर 3 मजली बंगला बांधतोय, काय शहामत आहे याची, मी हा बंगला उभा राहू देणार नाही, पाडणार मला. आणि 3रा मजला पाडेन असं नाही, सगळा बंगला उद्ध्वस्त करी, त्याबरोबर माझा बंगला उद्ध्वस्त हा चालेल. काही शेजारी लागून होता, म्हणून एकाने विचारलं की अरे त्याचा उद्ध्वस्त करशील, ते तुझ्या बंगल्यावर पडेल ना, तुझंही नुकसान होईल त्याच्यामध्ये, ते चालेल. नाक कापून अवलक्षण म्हणतात. माझं नाक गेलं तरी हरकत नाही, परंतु अवलक्षण केलं, मोठी मार्मिक म्हण आहे ही वृत्ती. हे सगळं कशामुळे आलं, केवळ अहंकार, दर्प, मी कोणीतरी आहे, मी अमुक आहे, मी मोठा आहे, या दर्पामुळं एवढं मोठं पाप हे घडून येत. घडलं त्याप्रमाणे त्यांनी, त्याच्या हाताशी माणसं होती, त्यांनी एका रात्रीतून बंगला उद्ध्वस्त केला. त्याची फळं त्यांना पुढे भोगावे लागली. भगवंताच्या दरबारामध्ये न्याय आहे, एवढंच आहे की ताबडतोब मिळत नाही, वेळ लागतो. भगवान की यहाँ देर है लेकिन अंधेर नाही. त्याप्रमाणे काळाच्या ओघामध्ये त्यांचं समोरचं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा यांची तशी काही काळ प्रगती झाली, भरभराट झाली. एक दिवस योगायोगाने ते गजानन महाराजाकडे गेलेत दर्शनाला. तसे ते देवाधर्माला मानत होते, पण फारसं महत्व देत नव्हते. त्यांचे स्नेही होते, ते म्हणले अरे चल महाराजाकडे चल, म्हणा थोडा बसत खरं तिथं. ते गेले, बसले तिथे. महाराज खाली मान घालून बसले होते. खाली मान घालूनच ते म्हणाले, अरे आशाने काय होते, भरून द्यावं लागल, सुटशील काय. लोकांच्या लक्षात नाही आलं, पण यांचे जे स्नेही होते त्यांच्या लक्षात आलं, अरे तुला उद्देशून महाराज बोलले. ते म्हणले हे मी असले महाराज गिराज काही मानत नाही, उठले, निघून गेले. शेवटी अवस्था अत्यंत दयनीय झाली. 3 मुलं झाली, 2 मुलगे, 1 मुलगी. एक मुलगा पहिला थोडा मोठा झाला, 2-3 वर्षाचा असताना खेड्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये जगर पेटवलं होतं. त्याच्या आजूबाजूला सगळी मुलं बसली होती, अंगावर वुलन कपडे सगळे घातलेले होते. दुसऱ्या मुलाला काय बुद्धी झाली कोणास ठाऊक, त्यांनी त्यातलं एक लाकूड, जळतं लाकूड असं बाहेर काढलं आणि याच्या त्या मफलरला लावलं
मफलरने पेट घेतला, हळूहळू सगळं शरीर पेटलं. 8 दिवस पर्यंत तो मुलगा त्या दुःखाने तळमळत होता. 9व्या दिवशी गेला. दुसरा मुलगा म्हणजे सगळ्यात आधीचा मुलगा जो होता तो अक्षर शत्रू निघाला. त्याला किती शिकवण्याचा प्रयत्न केला आहे ते, पण काही केलं त्याच्या डोक्यात येईना, अक्षर शत्रू निघाला. मुलीचे जीवनाचे धिंडवडे झाले. अशा रीतीचं जीवन, हे एक जीवन मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि म्हणून असं वाटतं कधीही कदापिही माणसाने अहंकाराच्या भरामध्ये पडून कोणाचं कधी नुकसान करू नये. आपोआप झालं, नकळत झालं असेल त्याला काही माझा उपाय नाही, पण हेतुपूर्वक कधीही ही गोष्ट करू नये. कारण प्रत्येक गोष्ट भगवंताच्या दरबारी नोंद होत असते आणि ते त्याचं भोक्तृत्व तुम्हाला टाळता येत नाही. हे करावंच लागतं. भगवंताने भक्ती कशी करावी ते सांगितलं. गुरुमुखातून भक्तीचा जेव्हा उदय होतो त्यावेळेला त्याची सूत्र कळतात, रहस्य कळतात, सगळं काही होतं. स्तोत्र वाचन वगैरे करतात. हे गृहस्थ स्तोत्र वाचत असत, पण वाचन त्यांचं असं नुसतं असं धरायचं, झालं वाचन. अरे तुम्हाला सांगितलंय बाबा रे, थोडस लक्ष घाल, म्हण. रोज जरी म्हणायचं असलं रोज म्हण. व्यंकटेचा जो स्तोत्र आहे, शिवलीलामृत आहे, हनुमंताचं स्तोत्र आहे, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, रोज म्हण, समजून म्हण. थोडं शांततेनं, नुसतं भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान वनारी अंजनी सुता रामोजा प्रपंच वगैरे वगैरे असं एवढ्या घाईघाईने म्हणण्यापेक्षा, आणि तुला कसली घाई बनलेली आहे, साधं म्हण ना. भीमरूपी जरा लक्ष घातलं तर काय एकेका शब्दामध्ये विश्व भरलेलं आहे. हो, संतांची वाणी आहे, एवढी साधी सोपी नाही. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, 2 शब्दामध्ये केवढं वर्णन करून टाकलं हनुमंतात. असं थोडस लक्ष घालून, म्हणजेच काय, शांततेने जे आपण करतो तिकडे लक्ष घालून आणि जगाच्या कल्याणाकरता, नाही झालं तरी निदान माझ्या आप्तेष्टांच्या कल्याणाकरता ते जरूर म्हणण्याचा प्रयत्न कर. आणि मनामध्ये हा भाव निरंतर ठेव की सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हा भाव मनामध्ये ठेव. अरे ही भक्ती, पण अशा प्रकारची भक्ती मला मिळाल्यानंतर, माझ्या गुरूंना मोठकेपणाने ते सगळं रहस्य सांगितल्यानंतर सुद्धा मी आपल्या पूर्वापार पद्धतीनुसार गडबडगुंडा करण्याचा प्रयत्न करतो, मोठ्या बंधनात पडतो. तीच गोष्ट ज्ञानाची आहे. कर्माचा भाग संपला, कर्मयोग तर बाजूलाच राहिला, पण कर्माचं बंधन निर्माण करून ठेवलं. भक्तीचा भाग, भक्ती योग करणं त्याचा, ते तर बाजूलाच राहिलं. पण माझ्या अहंकारामुळं त्या भक्तीला फाटे फुटले आणि शेवटी परमेश्वराची निर्मळ भक्ती बाजूलाच राहिली, पण मी मात्र अभक्त होऊन बसलो. तीच गोष्ट ज्ञानाची आहे. ज्ञान म्हणजे ज्ञान येणे बोलिये आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. भौतिक जीवनामध्ये आपण जे काही 4-2 पुस्तक वाचतो, अभ्यास करतो वगैरे, त्याला ज्ञान म्हणतो, पण हे ज्ञान असत नाही. कारण याने खरं तत्व कळत नाही. हे पोटा पाण्याची विद्या. रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे पोटा पाण्याची विद्या, भात भाजीची विद्या. घ्यायला हरकत नाही, कारण त्याची आवश्यकता, मला भात भाजी पाहिजे, पोट पाणी मला सांभाळायचंच आहे, म्हणून ते घ्यायचं.
त्या विद्येला दूषण नाही, पण ती भौतिक विद्या, खरी विद्या कुठली? सा विद्या या विमुक्त आहे, ती विद्या की ज्यामुळे मनुष्य मुक्त होतो भौतिक बंधनातून, मानसिक बंधनातून, ज्यामुळे उपजे मरणे नावा हे सगळं सुरू होतं, त्यातून मुक्त होतो ती विद्या. असा तो विद्यावंत. हे ज्ञानाचं मर्म आहे. ते बाजूला राहतं. भौतिक विद्येमध्ये मनुष्य भरकटत जातो. आयुष्याची 25 वर्ष 30 वर्ष त्यामध्ये तो घालवत, हरकत नाही. घालवल्यानंतर त्यातून पैसे मिळतात, पैसे जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत, त्यालाही हरकत नाही. कारण अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ म्हणून सांगितलेले आहेत. योग्य रीतीने वापरले ते पुरुषार्थ, अयोग्य रीतीने वापरले तर हानिकारक. खलास करून टाकतात माणसात. शत्रूप्रमाणे उभे राहतात, अगदी धुवा उडवतात. ज्ञानाच्या बाबतीमध्ये हे सगळं असं घडून येतं. त्याकरता थोडस गुरु त्याही बाबतीत सांगतो की अरे तिकडे जा, त्या ज्ञानाकडे वळ, प्रपंच अवघा करावा, थोडा तरी परमार्थ साधावा, थोडस इकडे लक्ष दे. आणि ते केल्यानंतर मग ज्या तिन्हीची साम्यावस्था निर्माण होते, पूर्वजन्मातून निर्माण झालेल्या कर्माची साम्यावस्था, या जन्मीची साम्यावस्था अशी निर्माण झाल्यानंतर ते दोन्ही एकत्र आल्यानंतर त्यातून मग खरा उन्मेष जागृत होतो. साधक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने एक उन्मेष जागृत होतो आणि त्यातून मग पुढे त्याचा बेडा पार होतो. मग त्याला गुरुची आवश्यकता नाही, त्याला आणखीन कोणाची आवश्यकता नाही, देवाची आवश्यकता नाही. हे सगळेजण त्याच्या भोवती बसलेले असतात त्याच्यावर कृपा करण्याकरता. हे सगळी व्यवस्था आपोआप, कारण ते उत्सुक आहेत हो. सर्व साधू संत, सर्व देव हे तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता उत्सुक आहे, परंतु मी घ्यायलाच तयार नाही, तिकडे वळायलाच तयार नाही. मी जर तिकडे स्वतःला झोकून दिलं तर ते बरोबर घेतात, तुम्हाला दिलं सगळं काही करतात, अगदी मनासारखं करतात, काही चिंता करू नका, एवढं सगळं ते करून देतात. म्हणून मग ज्ञानेश्वरांनी एक उपाय सांगितला की आता स्वतःच्या वतीने प्रयत्न केला, पुष्कळ केला, गुरुकडून थोडस मिळालं, त्यातून हा प्रयत्न बाकीचा तू केला, कौतुकास्पद आहे. जेवढं केलं तेवढं कौतुकास्पद आहे, पण करायचं आणखीन पुष्कळ आहे, याची जाणीव फक्त असू दे. आणि त्याकरता एक हृद्गत सांग. ते हृद्गत ज्ञानेश्वराने असं सांगितलं, तरी गा पार्था ऐसे करी. म्हणजे जरी मनी आती जाणावे असं असल्यानंतर तरी पार्था ऐसे करी, असं कर. अगदी चलगीची गोष्ट तुला सांगतो, अगदी जवळी घेऊन करून. जसं लहान मुलाला जवळ घ्यावं, पोटाशी घ्यावं, त्याच्या पाठीवरून हात फिरवावा, कुरवाळावं त्याला आणि म्हणा, बाळ तुझ्या हिताची गोष्ट सांगतो, हे बघ, ते तुझ्या कानात सांगतो, कोणाला सांगू नकोस, तुझ्या कानात सांग. गुरु हा कान मंत्र देत असत. आपल्याकडे परंपरागत पद्धत जी आहे ती कान मंत्राची आहे आणि त्याच्या आधी कान फुंकण्याची आहे. कान फुंकणं हे दोन्ही अर्थाने वापरतात. आपले व्यावहारिक लोक जे आहेत ते मोठे तज्ञ होते, फार हुशार, म्हणून कान फुंकणं त्यांनी वाईट अर्थाने तो शब्द घेतला. आणि कोणाचं वाईट करायचं असेल तर मग कान फुंकायचे, म्हणजे त्याचं मन कलुषित करायचं आणि त्याचा तिकडे सत्यानाश घडवून आणायचा.
याला कान फुंकणं म्हणतात. परंतु हा व्यावहारिक अर्थ झाला, भौतिक जीवनातला अर्थ झाला. खरा अर्थ कान फुंकण्याचा आध्यात्मिक दृष्ट्या तो आहे की ज्या वेळेला अक्षरशः भौतिक प्रक्रिया म्हणून कान फुंकल्या जातात, परंतु त्या फुंकीतून त्याच्या अंतःकरणातली सगळी जळमट जळून जातात, फू करून उडून जातात. तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे पूर्वी अशी एक प्रथा होती, पद्धत होती की कोणाच्या दहनाला गेलं म्हणजे कोणी मरण पावलं, मैतीला गेलं की घरी आल्यानंतर मग आंघोळ वगैरे करायची. पण घरामध्ये ती मैत जी झालेली असते, मृत्यू झालेला असतो, त्यामुळे दूषित झालेलं वातावरण ते शुद्ध कसं करायचं, तर गाणगापूरचं भस्म लोक घरात ठेवत असत. अजून आहे पुष्कळच्या घरी गाणगापूरला जी जातात ते तिथलं, कारण तिथं भस्माचे डोंगर आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञ झालं तर गाणगापूरला, म्हणून भस्माचे डोंगर आहेत तिथं. ते भस्म आपल्या घरात, गंगा भस्म हे नेहमी आपल्या घरामध्ये ठेवायचे, पुरावार पद्धत आहे. आणि ते भस्म घ्यायचं असं आणि फुंकर मारायची, हातावर असं पसरायचं, अशी फुंकर मारायची, म्हणजे घरात सगळीकडे ते पसरतं. त्यामुळं हे जे वाईट जंतू आहेत, जे जंतू हानिकारक आहेत आपल्या जीवनाला, आपल्या देहाला, आपल्या संसाराला, त्यांचा नाश होतो, अशी त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. म्हणजे अशा रीतीने वातावरणामध्ये असलेलं जे समग्र दोष आहे, जो समग्र दोष आहे वातावरणामध्ये, माझ्या घरच्या वातावरणामध्ये किंवा ज्या वातावरणामध्ये वावरतो तिथल्या, त्या सगळ्याचा विनाश करण्याचं सामर्थ्य त्या माझ्या भस्मामध्ये आहे. एवढं मोठं त्या भस्माचं सामर्थ्य आहे. अशा प्रकारचे दोष हे माझ्या शरीरामध्ये सुद्धा आहेत ना, तेही काढून टाकावे लागतात. शरीरामध्ये मुख्यतः 3 गुण वास करतात, रज, तम आणि सत्व. त्यातला सत्वगुण फक्त ग्राह्य आहे. रजोगुण, तमोगुण काही प्रमाणामध्ये आवश्यक आहे, पण ग्राह्य नाही. म्हणून जेवढं आवश्यक तेवढं घेणं, अग्राह्य त्याचा नाश करणं आणि सत्वगुणाचं उत्थान घडवून आणणं, याकरता म्हणून त्याचे कान फुंकण्यात येतात. गुरु कान मंत्र देत असताना कान फुंकतो आणि नंतर मग तो मंत्र त्याला कानामध्ये सांगतो. ही प्रक्रिया जशी घडते, पुढे त्याप्रमाणे त्यानुसार किती प्रमाणात घडेल न घडेल हे प्रत्येक व्यक्तीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. ज्ञानेश्वर महाराज तिथं म्हणतात, त्या मुलाला जवळ घेतात आणि त्याचे कान फुंकतात आणि फुंकून मग एक मंत्र सांगतात. तरी गा पार्था ऐसे करी, येया आठा पहरा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय. मोटके हा शब्द ज्ञानेश्वरांना फार प्रिय आहे आणि त्याची मोठकी व्याख्या करण्याची गरज नाही. मोटके या शब्दामध्येच ती व्याख्या आहे. मोटक म्हणजे नेमकं व्याख्या करत बसला शब्द जंजाळ निर्माण होईल, कळणार नाही. पण नुसतं अरे मोटक देत जा, मोटक कर, मोटके गुरुमुखे उदय दिसते, मोटके देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. असे मोटके हा शब्द ज्ञानेश्वराचा अत्यंत गोड आहे.
आणि ज्ञानेश्वरांनीच तो जास्तीत जास्त वापरलेला आहे. आणि तो शब्द असा, त्याचं वैशिष्ट्य असं की नुसत्या त्याच्या उच्चारातून त्याचा अर्थ कळतो, आतून संवेदित होतो. ही त्याची मौज आहे त्या मोटकीची. म्हणून तो शब्द इथे वापरला आहे. त्याचा मोटकी देहाकृती उमटे. काय जास्त विस्तार न करता कळतं ना, देहाकृती कशी उमटे. साधेच्या नंतर किंवा जन्म, नवीन जन्म जो मनुष्य योगी झाला असेल, ज्याची साधना पूर्ण झाली असेल, तो मनुष्य जेव्हा पुन्हा जन्माला येतो त्यावेळेला त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी ते केलेलं आहे की ज्याला बाळपणीच सर्वज्ञता वरित आहे ते, असं त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. तो जो आहे त्याचं शरीर, त्याचा देह, केवळ देह, त्या माणसाचा देह सुद्धा एवढा आकर्षक, इतका सुंदर, नेटका आणि मोटका असतो. म्हणून मोटकी देहाकृती उमटे, देहाची आकृती उमटे. हे सगळे ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत, त्यांचे वर्णन करण्याची पद्धत आहे. ही इतर कोणाला साधणार नाही, ते ज्ञानेश्वरांना साधलेली आहे. ओवी ज्ञानेशाची फार विलक्षण, अर्थ खूप, शब्द थोडे आणि मोठकेपणाने आलेले. कुठलाही शब्दाचा फापट पसारा ना. म्हणून त्याला म्हणतात की मोटके निमिषभरी दे तुझा. किती दे? निमिष. एक क्षण सुद्धा म्हटला नाही. निमिष म्हणजे पापणी उघडझाप करण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा निमिष. पापणी बंद झाली, उघडली. बंद झाल्यानंतर उघडेपर्यंत जो काळ आहे, झोपेच्या वेळेचा नाही. एरवीच्या जागृत जीवनामध्ये तो निमिष क्षणापेक्षाही कमी. म्हणून एक क्षण तरी देत जा. क्षणही शब्द वापरला त्यांनी. निमिष देत जा. पण कसा दे? मोटका दे. मोटका निमिष. पण कठीण आहे आणि साधकावस्थेमध्ये ते कळतं. साधनेला मनुष्य लागला की मग, कारण इथं आता ज्ञानेश्वरांनी अनुभवाच्या प्रांतात आणून सोडलं. त्याने आतापर्यंत सगळं काही सांगितलंय. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग वगैरे, राजयोग, अमकट अमक वगैरे सगळ्या अनेक गोष्टी सांगितल्या. सगळं सांगून झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष साधनेत शिरलेला आहे. कारण साधनेशिवाय काही होणार नाही. नुसती बडबड करून काही होणार नाही. नुसतं बैलासारख्या फेऱ्या घालून सुद्धा काही होणार नाही. साधना करावी लागते. आणि ती साधना कशी करायची याचं इंगित, रहस्य ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतात. साधनेमध्ये मनुष्य बसला की पहिला अडथळा त्याला कुठला येत असेल, चित्त एकाग्र करायचं आहे. ते चित्त म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, योग ते काल आपण बऱ्यापैकी त्या सगळ्याचा विचार केला. अर्जुना समत्व चित्ताचे, तेजी सार जाण योगाचे वगैरे ते सगळ्याचा विचार आपण काल केला. आता त्या सर्व योगांना म्हणजे चित्ताची समता आणून घडणाऱ्या पुढच्या सर्व प्रक्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला आता विचार करायचा आहे. पहिला अडथळा कुठला येत असेल तर विचारांचा अडथळा येतो. या विचारांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आले तर येऊ देत, तू कशाला चिंता करतो. विचार आले ना, विचारामुळे बिघडत काही नाही. फक्त तो विचार माझा नाही, बाहेरून आलेला तो विचार आहे. माझ्यापासून असलेला परका तो विचार आहे. हे जाणीव ठेव.
विचार आतून येत नाहीत. आतमध्ये विचार होतात, पण विचाराचं ऊर्ध्वगामित्व हे आतून असत नाही, बाहेरून असतं. म्हणजे बाह्य जीवनाशी संबंधित जे त्यातून विचार निर्माण होतात. आंतरजीवनाशी संबंधित जे असतील त्यातून मग सुख किंवा दुःख वगैरे जे काय असेल ते प्रत्यक्ष भोक्तृत्व तेवढं येईल, परंतु त्यातून विचार उद्भवत नाहीत. म्हणून बाहेरचे विचार, बाहेरून येणारे आतमध्ये विचार येतात आणि ते विचार माझ्या ध्यानामध्ये बरोबर अडथळा निर्माण करतात. मग त्याला काय करायचं? विचारापासून अलिप्त व्हायचं. विचार थांबवण्याकरता कधी कधी कुंभक करायचं. श्वास बंद झाला की विचार बंद होतात. हे सगळे प्रयोग आपण आपले त्या साधकाने करायचे असतात. ज्याला तळमळ असेल त्यांनी सगळे हे करायचे. त्याला त्या आतून त्याचे गुरु महाराज बरोबर त्याला स्फुरण देतात वगैरे, ते होत राहतं सगळं. आता हे विचार असे चालू असताना, ते बंद करण्याचा प्रयत्न मी करीत असताना केव्हा तरी असं होतं की एक क्षण बर का तरी बरोबर थांबल्यासारखं विचार चक्र थांबतं आणि त्यावेळेला काही वेगळे अनुभव, अंतर्क्षेत्रातले अनुभव यायला लागतात. अनुभव म्हणजे अनुभवाची मालिका लागते, खूप लांबवर वगैरे सतत अनुभव घेत अशातला भाग नाहीये. पण एक क्षणभर असं होतं, निमिषभर, ज्ञानेश्वराच्या भाषेत बोलायचं तर निमिषभर तसं होतं. आणि हा माझा प्रयत्न, एका निमिषाचा प्रयत्न अगदी अट्टहासाने मी करायचा, असा होत गेला की पुढची प्रक्रिया परमेश्वर घडून आणतो. अट्टहासाने एक क्षण कसा मिळतो? विचार आले, एक विचार संपला आणि दुसरा विचार तरंग आता निर्माण होतो आहे. या दरम्यान एक पोकळी निर्माण होते. त्या पोकळीला अनुग्रहाच्या वेळेला जी परंपरा देतो त्या परंपरेत वर्णन केलेलं आहे. त्या पोकळीत, ती पोकळीत पकडायला सांगितली आहे. गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूपदानम. आता हे चिद्रूप दीपम, आता चित्ताच्या रूपाचा जो दीप, त्याचं दीपामध्ये परिवर्तन होणं म्हणजे आंतरदीप हा डोळ्यासमोर येतो. अंगुष्ठ मात्र, हा अंगुष्ठ मात्र दीप डोळ्यासमोर येण्याकरता बाकीची मनाची अवस्था कशी व्हावी लागते त्याचं वर्णन तुकारामाने केलंय. मन नितळ शुद्ध, अगदी गंगेसारखं. जसं हनुमंताच्या प्रार्थनेमध्ये आपण वर्णन केलेलं आहे तसं तुकाराम महाराज असं म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसी ज्याचे मन, भगवंत जाण तयाजवळी, तयाजवळी देव भक्ती भावे उभा. बर, देव स्वतः उभा असं म्हटलंय आणि भक्तिभावे म्हणजे याचा भक्तिभाव. मेरी भक्ती गुरु की शक्ती, अशी ती अवस्था आहे. सुंदर अवस्था आहे. तया भक्तिभावे तैसी गंगा वाहे तैसी ज्याचे मन, भगवंत जाण तयाजवळी, तयाजवळी देव भक्तिभावे उभा. आणि पुढे अत्यंत महत्वाचं सूत्र सांगतात, स्वानंदाचा गाभा तया दिसे. स्वानंदाचा गाभा अर्क त्याला दिसतो ज्याचं मन स्वच्छ झालंय, निर्मळ झालंय, त्याला दिसतो. आणि कशा पद्धतीने दिसतो तो? तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण.
अंगुष्ठ मात्र चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामी ते रूपम, मला ते दिसतं, ते मी बघतो. यो सहा असो पुरुषः सोहम अस्मी, ते रूप मी प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत जे बोलत होतो ते रूप मी स्वतः बघतो, माझ्या डोळ्यासमोर बघतो. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, हे सगळं तिथे सुरू होतं. आणि तो दीप मला जसा दिसायला लागतो तसं मग बाकीचं जे विचार आहे ना, ते विचार मला थांबावे लागत नाही, ते आपोआप बंद होऊन जात. ही एक क्षणभर घडणारी जी प्रक्रिया आहे ती पुढे वाढत राहते आणि तीच माणसाला थेटपर्यंत घेऊन जाते. आता मौज कशी होते याचं वर्णन पुढे ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. मोटके निमिषवरी देतू जाय मग जे जे का निमिख. बघा, प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे. जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. बर, पुनवेहून दैसे शशबिंब दिसे दिसे, हारपत अवसे नाहीची होय, तैसा भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता, हळू हळू पंडूस होता मीच होईल. आता बघा, आपाप कसं मोटके निमिषभरी दे तुझा आहे एवढं सांगितल्यानंतर मग एक निमिष दिला ना, मग तू असं म्हणशील एका निमिषामध्ये काय होणार आहे? पापणी माशी पाक पाकडी, त्याचं नुसते पापणी हे केली तेवढा झालं, चित्त स्थिर झालं, ठीक आहे. मग त्याने काय होणार आहे? बरं, एक निमिषभर चित्त स्थिर झालं म्हणजे नेमकं काय झालं? विचाराची बाह्य प्रक्रिया थांबली. पण मन हे तेवढ्या पुरतं मर्यादित नाही. मनाच्या आतमध्ये दुसरं मन आहे, सुप्त मन आहे. जागृत मन एक क्षणभर थांबलं, त्याचं कार्य. सुप्त मनाचं काय? ते तर कायमच राहतं, ते स्वप्नात कार्य करतं. झोपल्यानंतर त्याचं कार्य सुरू होतं, स्वप्नाच्या रूपाने ते प्रकट होतं. आणि त्याच्याही आतमध्ये अबोध मन आहे, त्याचंही कार्य चालूच असतं. म्हणजे क्षणभर मन स्वस्थ झालं म्हणजे काय मिळवलं? असं काही मोठं भारी मिळवलं अशातला होत नाही. पण ते घाबरू नकोस हो, कारण आहे असं आहे. नारळातलं पाणी हवं ना तुला, तर आधी नारळ ते तोड. ते असवलं नारळ असतं, त्याच्या भोवती अनेक जटा असतात, त्या काढाव्या लागतात हळूहळू. मग तो टणक अशा प्रकारचा भाग येतो, तोही फोडावा लागतो. त्याच्या आतमध्ये आकर्षक मऊ अशा प्रकारचं खोबरं असतं, तेही काढावं लागतं. तेव्हा कुठं पाणी मिळतं. देवाची करणी आणि नारळात पाणी, थोडी सुंदर. आमच्या ऋषीमुनींनी फार सुंदर म्हणी तयार केलेल्या आहेत. देवाची करणी, जास्तीत जास्त देवाची करणी कुठं आढळते? देवाचं कौशल्य हे नारळात आढळत. म्हणजे एवढं पाणी, ते नारळाची मुळं कुठून एवढं पाणी शोषण करून घेतात. आणि नारळाचे घोष लागतात. एका नारळामध्ये ग्लासभर पाणी असतं, म्हणजे किती ग्लास पाणी ते आहे आणि किती दिवस त्यांनी ते संरक्षण करून ठेवलंय. बरं, प्रत्येक वेळा ते पाणी वाढत राहतं. जोपर्यंत नारळाची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत पाण्याची वाढ होतच राहते.
नारळाची वाढ झाल्यानंतर मग पाणी कमी कमी व्हायला लागतं, कारण ते इतर ठिकाणी शोषलं जातं. मग अशा रीतीनं सगळ्यात आतमध्ये आणि बाहेरचा इतका कडक भाग की त्याला दगडानेच फोडावं लागतं, आणि त्या कडक भागाच्या भोवती असलेली जी शेंडी आहे नारळाची, ते जे तंतू आहेत ते किती आहेत? हजारो आहेत प्रत्येकाला. प्रत्येक तंतूची स्वतंत्र वाढ आहे, प्रत्येक तंतूमध्ये स्वतंत्र असा ओलेपणा आहे, प्रत्येक तंतूची एक घट्ट होण्याची एक विशिष्ट क्षमता आहे. एक एक तंतू म्हणजे पटकन तुटून जातो असं नाही, चांगला घट्ट असतं, जबरदस्त असतं. त्यातून मग आपण नारळाच्या दोऱ्या तयार करतो वगैरे, सगळं कात्या गीत्या सगळं तयार करतो, हे सगळं त्यातून होतं. अरे केवढी मोठी योजना आहे, आणि सहजरीतीनं होत राहत बाहेरच्या जीवनामध्ये. ती सगळी योजना ही माझ्या ठिकाणी कार्यान्वित होते, आणि एक क्षणभर ज्या वेळेला मी विचाराने रहित असा होतो, तो क्षण माझ्या संपूर्ण देहाच्या दृष्टीने जर विचार केला तर केवढा आतमध्ये बसवलेला क्षण आहे तो. कारण जागृतीची अवस्था, जागृती सुषुप्तीची अवस्था, सुषुप्तीनंतर अबोध मनाची अवस्था, ही सगळी वलय त्याच्या भोवती आहे. आणि या सगळ्याच्या आतमध्ये तो असा एक क्षण असतो की ज्या वेळेला तो मला शांत असा मिळतो. तो मिळवण्याचा तो फक्त प्रयत्न कर, पण तो मिळाला म्हणजे सगळं काही मिळालं असं मुळीच होत नाही. तथापि निराश होऊ नकोस. असा क्षण वारंवार मिळवण्याचा प्रयत्न कर. तर विद्यार्थी असतो ना, एकदा सांगितलं, त्याला समजून दिलं, त्याच्यात ते लक्षात येत नाही, मग पुन्हा म्हणतो, पुन्हा सांगतो तुला, मग 2-3दा म्हटल्यानंतर मग त्याच्या लक्षात. पाठांतर, विशेषतः पाठांतर प्रक्रिये जे ओम, एक साधं जरी घेतलं, शक्र पच मुच रिच वच विच सिच प्रच्छित्य निजिर भजा भंज भुज भ्रज भजी यज युज रुज स्वंज स्वंज सृजा. हे जे बोल आहेत ना, हे बोल भगवान शंकराच्या डमरू मधून बाहेर पडले होते. ज्या वेळेला भगवान शंकराचं तांडव नृत्य झालं, त्यावेळेला त्यांच्या डमरू मधून हे बोल बाहेर पडले. पाणिनी सारखा व्याकरणकार होता, अत्यंत बुद्धिमान होता, त्यांनी ते बोल लिहून घेतले. आता हे कसे लिहून घेतले असतील? त्यावेळेला लिपी सुद्धा इतकी प्रगत नव्हती, त्याने आपल्या डोक्यात लिहून घेतले. हा कॉम्प्युटर परमेश्वराने प्रत्येकाला दिलाय, त्याच्याकरता पैसे मोजावे लागत नाही, काही करावं लागत नाही. पण हा कॉम्प्युटर इतका प्रगत आहे, इतका प्रचंड महान आहे की त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी लिहिल्या जातात, दिसतात. स्वप्नामध्ये ते दाखवण्याची क्रिया सुद्धा त्यातूनच होते, वगैरे वगैरे. तर हे बोल पाणिनीने स्वतःच्या डोक्यात लिहून घेतले, आणि त्यातून मग संस्कृत भाषा निर्माण झाली. संस्कृत भाषा ही पाणिनीने निर्माण केलेली आहे. म्हणजे भगवान शंकराने हा त्याचा उद्गाता, पहिला उद्गाता भगवान शंकर, म्हणून त्याला असं म्हटलं, हेतवे जगतामेव संसारार्णव सेतवे प्रभवे सर्व विद्यानाम शंभवे गुरवे नमः. शंभू हा सगळ्यांचा गुरु असा आहे. सर्व विद्या आणि कला ह्या सगळ्या भगवान शंकरापासून निर्माण केलं. उद्गीत कारक तो भगवान शंकर आहे, कारण हे सगळं उद्गीत आहे. हे आतून आलेलं स्फुरण आहे. त्या स्फुरणामध्ये शब्द नाहीत,
परंतु ध्वनी आहे, नाद आहे, सूर आहे, ताल आहे, हे काय? एवढ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये, शब्द नाहीत. म्हणून ते जसच्या तसं माणसाला बरोबर डोक्यात ठेवता येतं. ज्ञानेश्वरांनी नेमकं ते हेरलं आणि ते म्हणाले की आता कर, मग जे जे का निमिख, जो जो क्षण मोठ्या पद्धतीने तू मला देशील, असे क्षण वाढव, क्षणाची संख्या वाढव. जे जे निमिख देखेल माझे सुख, आणि मौज अशी होते की ज्या वेळेला चित्ताची एकाग्रता होते, एक क्षणभर का होईना, त्यावेळेला एकदम सर्व गात्र शिथिल होतात आणि मन शांत होतं. म्हणजे गात्रातली उन्मेष शक्ती कायम असते, पण शिथिल होतात. भौतिका करतात ती काय, गात्र काम करत नाहीत. म्हणजे हाताने हा ग्लास उचलणं, ओठापर्यंत नेणं याची गरज नाही. हे काम त्याला म्हणजे हा उत्साह त्या हाताच्या ठिकाणी जरूर आहे, परंतु तो स्वतःच्या ठिकाणी शांत आहे. ज्या वेळेला मनुष्य शांत असतो त्यावेळेला त्याची सगळी एनर्जी कॉन्झर्व होते. प्रत्यक्ष कार्य करीत असताना एनर्जी, त्याचा उत्साह जो आहे, ती ऊर्जा जी आहे, त्या ऊर्जा खर्च होत, तेवढ्या कॅलरीज वापरल्या जातात, ती ऊर्जा कमी कमी होत जाते. आणि ज्या वेळेला तो कुठलंही शारीरिक म्हणजे देहाचं कर्मेंद्रियां कडून कार्य करीत नाही, त्यावेळेला तो एकदम शांत स्थिर असतो आणि त्यावेळीची ऊर्जा ही सगळी संग्रहित होते, एनर्जी कॉन्झर्व होते. हे करावे लागते. स्वामी स्वरूपानंदाची शारीरिक अवस्था अत्यंत बिकट होते आणि त्यावेळेला उत्सव यायचे. उत्सव आल्यानंतर हजारो माणसं, बरं सगळ्यांची इच्छा दर्शन घ्यावी. स्वामीचं दर्शन म्हणजे तशी अवघड, त्यांच्या दृष्टीने अत्यंत अवघड प्रक्रिया होती. कारण त्यांना असं एका अवस्थेमध्ये जास्त वेळ बसता येत नव्हतं किंवा असं काही करता येत नव्हतं. तर मग ते काय करायचे, सगळ्यांना दर्शन तर द्यायचे. मग एक इथपर्यंत लाईन आली की तिथं थांबायला सांगायचे, असं हात दाखवायचे आणि तेवढा वेळ आडवे व्हायचे. एक 5 मिनिट आडवे होऊन ते शवासन करायचे. शवासनामध्ये शक्ती बरोबर संग्रहित होते किंवा गेलेली शक्ती भरून निघते. ते करायचे. त्याचा अनुभव मी सुद्धा घेतलाय. तर आणि ते झालं किंवा पुन्हा उठून बसायचे. म्हणजे एनर्जी कॉन्झर्व झाल्यानंतर मग उठून बसायचे. मग असा हात देऊन प्रत्येकाला आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, मुखाने आशीर्वाद म्हणायचे, हाताने असं असं करायचे. अशा रीतीने एक 15 मिनिटापर्यंत ती सगळी लाईन पुढे जायची. मग पुन्हा हात करायचे, थांबायचे. एनर्जी कॉन्झर्व करावं लागते, पुन्हा वापरावे लागते. अशा पद्धतीने जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तो जो मिनिट मला मिळतो त्या क्षणामध्ये माझं दर्शन सुद्धा त्याला होतं. अगदी चिद्रूप दीपम तिमिरापहारम इथपर्यंत सुद्धा जाऊन मनुष्य पोहोचू शकतो. एवढं झालं नाही तरी काही तारांगण दिसून जातात, काही सुंदर नाद यायला लागतात, कधी कधी एखादा सुगंध येतो आणि कंपन, शारीरिक कंपन प्रचंड प्रमाणामध्ये चालू राहतात. हे तरी अनुभव आहेत. त्यालाही उद्देशून ज्ञानेश्वरांनी म्हटलं, या मनाची एकनिके जे देखले गोडीच्या ठाया चोके, म्हणून अनुभवाची कौतुके दावीत जाईचे. सगळा खुलासा केलाय. साधकाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज असतात, संतांनी सगळा खुलासा केला. कारण त्यांना रस साधन आहेत, इतर गोष्टीत रस नाही. जे जे का निमिख देखेल माझे सुख,
त्यावेळेला प्रक्रिया कुठली घडते? अरोचक विषयी घेईल. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण ज्ञानेश्वराची मांडणी ही आणखीन जास्त महत्वाची आहे. त्याने मांडणी कशी केली? तेथुले अरोचक. अरोचक म्हणजे रुची नसणं. तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची रुची नाहीशी होते, विषयाबद्दलची त्याची रुची नाहीशी होते, असं सरळ म्हणता आलं असतं. तसं नाही म्हटलं. तर हे रुचीचं नाहीस होण्याचं जे कार्य आहे ते आतून घडून येतं. तेवढे अरोचक विषयी घेईल म्हणून मांडणी अशी केली. हे मी हेतुपूर्वक एखाद्या अरुची, ठीक आहे, आज पदार्थ जिलबी छान केली होती, ठीक आहे, मला नको आता, मी असं म्हणेन. हेतुपूर्वक, कारण खाल्ल्याने काय होतं, अरे बाळ जास्त खाऊ नये, त्यामुळे अजीर्ण होईल, त्यामुळे तुला त्रास होईल, डायबिटीस होईल, वगैरे वगैरे. हा वरपांगी भाग झाला. आणि पुढे कसं होतं की त्यांना डायबिटीसच्या वेदना वगैरे माहिती असल्यामुळं मग तो आधूनच म्हणतो, जिलबी दिसला बरोबर, मला आवडते खरी पण नको. म्हणजे हा जो निग्रह आहे, हा वरून येणं, माझ्या मनातून येणं आणि आतून येणं, म्हणजे माझ्या चित्तातून येणं, यामध्ये फरक पडून जातो. ज्ञानेश्वरांना ते अभिप्रेत आहे की रे आपोआप झालं पाहिजे, ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय, सहज रीतीनं ते झालं पाहिजे. संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. मला जो अभंग स्वामीने दिला होता तो अभंग असा होता की संयमी जीवन सहज रीतीनं ज्यावेळेला येईल तुझ्या ठिकाणी, की अमुक एक गोष्ट नको पाहिजे वगैरे, आपोआप सहज रीतीनं होईल. झोप कमी जास्त वगैरे, बडबड कमी जास्त वगैरे, हे जसं आपोआप आतून होत राहील, त्याप्रमाणे मग स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी, त्यावेळेला तू योगी होशील. म्हणजे योग प्रक्रिया जी आहे ती बाहेरून येत नाही, विचार बाहेरून येतात, योग प्रक्रिया आतून येतात. विचार बाहेरून येतात, विचार राहित्य म्हणजे शांती आतून येते. विवेक हा बाहेरून सुरू करावा लागतो, पण वैराग्य आतून येत. निग्रह कुठल्याही गोष्टीचा आतून येतो. एखाद्या गोष्टीला चालना द्यायची नाही, ओढून धरायचं, मुक्त करायचं वगैरे, सगळं विचार वासना वगैरे सगळ्यांच्या बाबतीमध्ये ही समग्र प्रक्रिया जी आहे ही सगळी आतून निर्माण होते. कारण तो जो क्षण आहे हा क्षण अत्यंत आनंदाचा, अतिशय सुखमय असा क्षण आहे. आणि त्यात सुख मिळतं म्हणजे भौतिक सुख नाही, माझे सुख. जे तुला आले निमिख देखेल माझे सुख, तिथं मुद्दा माझे शब्द घातलाय. माझं सुख अरे भगवंताचं सुख, भगवंतांकडून येणारं जे सुख आहे त्याची ख्याती, त्याची महती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. भीमसेन जोशीनं आळवलं ते. तर ते आतून येणारं जे आहे सुख, जे आहे ते माझं सुख. जे तुला आले निमिख देखेल माझे सुख, ते तुले तेवढ्या प्रमाणामध्ये, तेवढ्या वेळामध्ये, तेवढ्या त्या मनाच्या अवस्थेमध्ये अरोचक विषयी घेईले. म्हणजे विषयाविषयीची रोचकता, गोडी नाहीसे होते. विषय जे आहेत पंचज्ञानेंद्रियांकडून विषयाची पूर्ती होते. या विषयांचं वैशिष्ट्य असं की त्याची गोडी कायमच राहते, आतून गोडी असते. लस्ट त्याच्या विषयीची आसक्ती, ते मिळावं अशा प्रकारची असोशी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात.
त्या केव्हा जाताल? आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शन. ती आत्मदर्शनातून जाते तोपर्यंत द्या. आणि तो जो क्षण असतो त्या क्षणामध्ये देखील माझे सुख असा येणारा जो क्षण असतो त्या क्षणामध्ये किंचित मात्र का होईना पण आत्मदर्शन घडून येतं. आणि ते आत्मदर्शन कशा रीतीने घडतं? मग कुठेतरी सुगंध येईल, कुठे काही कंपन्या येतील, नाद येतील वगैरे अशा पद्धतीत. नाद श्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण तो आत्माची हे ओळखून तदनुसंधान राखावे. सदा स्वरूपानुसंधान. हे अनुसंधान नेहमी करता राखण्याचा मनुष्य जसा प्रयत्न करतो त्याप्रमाणे मग विषयाविषयीची गोडी त्याविषयी अरुची निर्माण होते आणि तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या सुखाचा प्रभाव त्याच्या तिन्ही मनावर पडतो. तिन्ही मन म्हणजे जागृत मन, सुप्त मन आणि अबोध मन. या तिन्ही मनावर तो प्रभाव पडतो. म्हणून आतली ध्यानाची साधनेची जी प्रक्रिया आहे ते अत्यंत महत्वाची. आता एवढा सगळा विस्तार करायला वेळ नसतो. स्वामी नाही ते त्यांच्या प्रकृतीमुळे एवढं सगळं करता येत नव्हतं. म्हणून ते काय म्हणायचे की ध्यान करा, जास्त काय सांगू. आणि प्रॉब्लेम्स आपले भौतिक जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेमच्या माग लागू नका, साधनेच्या माग लागा. म्हणजे प्रॉब्लेम आपोआप सुटून जात. कारण या प्रॉब्लेमची निर्गाठ कुठं आहे मला ती कळत नाही, त्याला कळतंय. जसं वैद्याकडे मनुष्य गेला मग त्याला तो सांगतो माझं पोट दुखतंय किंवा काही विकार त्याचा असेल तो सांगतो. वैद्य काय करतो? पोट दुखतं, पाठ दुखतंय, काय असेल ते तिकडे ते नाडीतून त्याची निर्गाठ कुठून हे दुःख निर्माण झालं हे बघतो आणि तिथे तो औषध योजना करतो. मग देखेल माझी सुख ते तुले अरोचक. तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचं ते दुःख, शारीरिक दुःख, व्याधी वगैरे सगळे ते कमी कमी होत जाते आणि नाहीशी होते. आता कमी कमी होत जाते ती सुद्धा कशी? त्याला सुंदर ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिलं. पुनवैहुनी दैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय. शशिबिंब सूर्याचं हा जो पूर्ण चंद्र असतो, बिंब म्हणजे पूर्ण चंद्र, हा पौर्णिमेपासून कमी कमी होत जातो. मध्य पक्षामध्ये हा कमी कमी होत जातो रोज. शुद्ध पक्षात वाढत राहतो. द्वितीयेपर्यंत दिसत नाही, तृतीयेपासून दिसायला लागतो. आणि मध्य पक्षात कमी कमी होत राहतो. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र मग थोडी किंचित कळा कमी होत त्याच्या दुसऱ्या दिवशी आणखीन कमी होते, पुन्हा कमी होते. अमावास्या ज्या वेळेला येते त्यावेळेला हारपत अवसे नाहीची होय. नाहीच होऊन जाते, संपूर्ण जाते. त्याप्रमाणे ही जी रुची आहे, विषयाबद्दलची रुची, आवड जी आहे, 8 दिवस रोज गोड पदार्थ खावा आवडच आहे ना, रुचीच आहे ना. नाना प्रकारचे पदार्थ खायला मिळाले, कधी पावभाजी मिळाली, कधी भजी मिळाली, कधी अगदी आवडीच्या गोष्टी आहेत. त्याची पूर्तता करतो भगवंत, ते सुद्धा देतो, ते देतो, पण त्याच्याविषयी रुची काढून घेतो. तसे काढली तर फार आनंदाची गोष्ट आहे. मी त्या रुचीच्या मागे लागत नाही. अरे तू फक्त वाचन कर, देवाकडे आपला सगळं काळ घालव, तिकडे वळव, तुझी सगळी काळजी मी करतो. तुला खायला देतो, प्यायला देतो, आणखीन जे जे हवं असेल ते सगळं देतो. त्या गोंदवलेकर महाराजांची गोष्ट अशी आहे. त्यांच्याकडे एक मनुष्य आला. तो म्हणाला मला एक सवय आहे म्हणाला. म्हणलं कसली सवय आहे? तर गांजेची सवय आहे म्हणाला.
तुमचं सगळं मला मान्य आहे म्हणाले, रामाची माझी आवड आहे, जप करावासा वाटतो ते सगळं आहे बरं, पण म्हणाले गांजा माझा काही सुटत नाही म्हणाले. महाराज म्हणाले असं कर, ठीक आहे तू रामाचं स्मरण तर कर, माळ घे म्हणाले आणि जप करीत राहा. तुम्हाला माहिती गांजाचं काय ते मी पुरवतो म्हणा, मी देतो ना म्हणा, तुला गांजा हवा तुला गांजा देतो, तुला जे हवं ते तुला मी देतो, तू फक्त जपाची माळ ओढ. बघा विचाराचा स्तर बघा, आचाराचा स्तर बघा संत मंडळीच्या. आणि आपण अशा मोठ्या लोकांना सुद्धा साध्या चाकोरीत घालतो आणि त्या दृष्टीने विचार करतो. त्याप्रमाणे त्यांनी तो मनुष्य राहिला तिथे आणि रोजही त्याला गांजापूर रोज आणावं लागत असे. दुकानातून ते पुढे आणायची, त्याला द्यायचे. एक दिवस असं झालं की यांच्याकडे सातत्याने लोक येत गेले, हा आला तो आला तो आला, त्यांना उसंतच मिळाली नाही आणि ते गांजा आणायचं विसरून गेले. त्याची वेळ झाली गांजाची, तो गंजट्टी वेळ झाल्याबरोबर अस्वस्थ झाला, धावत आला, म्हणाले महाराज आज माझा गांजा मिळाला नाही. हो बरोबर आहे म्हणा, मी विसरलो म्हणा, चूक माझी आहे म्हणाले. बरं बरं हरकत नाही म्हणाले, तू जा, थोड्या वेळात मी तुला गांजा आणतो, तुझ्या खोलीमध्ये गांजा आणून देतो म्हणाल. हा वाट बघत होता. थोड्या वेळानं महाराज निघाले आणि दुकानात गेले. त्या दुकानात जात असताना पाहिलं की महाराज कुठं चाललेत, तर ते गांजाच्या दुकानात गेले. बरं त्याच्याकडून गांजाची पुडी घेतली. हे त्या गांजा घेणाऱ्या माणसाने डोळ्यांनी पाहिलं आणि मग त्याला असं वाटलं की अरे अरे, माझी हीन स्वरूपाची आवड जी आहे ती सुद्धा स्वामी म्हणाले पुरवतात. त्याचा त्याला खेद झाला, वाईट वाटलं आणि तेव्हापासून त्यांनी गांजा सोडून दिला. असं आहे. हुनवेहून दैसे शशबिंब दिसे दिसे, हारपत अवसे नाहीच होय. अवसेच्या दिवशी पूर्ण चंद्र नाहीचा होतो. तैसे भोगातून निगता, चित्त मद माझी रिगता. चित्त माझ्यामध्ये जडलं, त्या भोगातून ते निघालं. ही प्रक्रिया आपोआप होते. जेथ मी क्रीडे आत्मा रामू, तेथ कैचा रिगे बापुडा कामू. माझे नामे गोपिका निष्कामू, काम संभ्रमू त्यांना. अरे भगवंताचं नामस्मरण, त्या नामामध्ये स्वतः देहभान विसरून जाणं, त्यामध्ये एकरूपता जशी आतून साधल्या जाते त्यानुसार मग विषयाची गोडी जी आहे ती आपोआपच कमी कमी होते, ती नाहीशी होऊन जाते. आणि मग तशा अवस्थेमध्ये चित्त त्याचं ईश्वराकडे लागतं. म्हणून एकच रहस्य सांगितला. परवलीचा शब्द ज्ञानेश्वरांनी एकच सांगितला की मोटके निमिषभरी देतो जा. जवळ घेतलं अर्जुनाला, अगदी बालकासारखं जवळ घेतलं. लहान मुलांना घेतो, त्याचं कौतुक करतो. बाळ तू फार छान नृत्य केलंस आज, असं कौतुक करून तिच्या पाठीवरून हात फिरवून, आणि ते म्हणतात की तरी गा पार्था. पार्था शब्द वापरला. पार्थ म्हणजे शिष्य. त्या शिष्याला जवळ घेऊन, पोटाशी घेऊन, त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला अतीव प्रेमाने सांगतात, ऐसे करी. या 8 प्रहरामध्ये, दिवसाचे मिळून 8 प्रहर असतात, त्यातला 1 निमिष तेवढा देत जा. तरी या पार्थ ऐसे करी, या 8 प्रहरा माधारी, मोटके निमिषभरी देतो जा. बाकीचं म्हणाले आपोआप होईल. तू एवढा तर प्रयत्न कर, एक क्षण हा तेवढा माझ्या करता दे,
आणि मग बाकी सगळ्यात अगदी पूर्ण चंद्र अमावस्येच्या दिवशी संपूर्ण अरोचक होतो, त्याच्या सर्व काळांना आयुष्य होतात. त्याप्रमाणे विषयावरची असलेली आसक्ती ही पूर्णपणे त्याची निघून जाते आणि तो स्वतः ईश्वरमय होतो. यानंतर म्हणजे इथे जवळजवळ ज्ञानेश्वरी इथं संपलेली आहे. त्यानंतर 2 दिवस आपल्याला बोलायचं आहे. उद्याच्या दिवशी आपण देवाविषयीचा, देवाच्या एका सूक्ष्म कार्याविषयीचा विचार करणार आहोत. आणि परवाच्या दिवशी ही समग्र ज्ञानेश्वरी किंवा हा गीता कोणी सांगितली, त्या जगद्वंद्य भगवान श्रीकृष्णाविषयीच्या बारकाव्याचा थोडा विचार करणार. सर्व रूप रूप असे, सर्व दृष्टी डोळ असे वगैरे म्हणजे नेमकं काय या संबंधीचा विचार करणार. हरि ओम तत्सत. ओम ओम ओम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सोहम ध्वनि श्री हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.